महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊनच आजच मुंबईला येण्याची शक्यता सांगण्यात येते। मंत्री कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय आणि आता मुंबईला नाशिकहून अटक वॉरंट येण्याची शक्यता आहे। पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता सांगण्यात येते। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कोकाटेंची विकेट पडणार एवढं नक्की आहे, जवळपास हे निश्चितच आहे। मोठ्या नेत्याची पुढारी न्यूजला माहिती मिळाली, पण नाशिक पोलीस आता अटक वॉरंट घेऊन मुंबईला निघण्याची माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। तर नंदकिशोर, काय हालचाली सुरू झाल्या आहेत? नाशिकचे पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता सांगण्यात येते, काय अधिकची माहिती? नक्कीच खरं तर माणिकराव कोकाटेंवरती जी अटकेची टांगती तलवार आहे ती कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याबाबत थोड्याच वेळात न्यायालयात हायकोर्टात सुनावणी पार पडेल। जी संपूर्ण प्रक्रिया ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूने सुद्धा नाशिक पोलीस जे आहे ते आजच मुंबईत येऊन कोकाटेंचा ताबा घेतील अशा पद्धतीची माहिती आहे ती खरं तर समोरच असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर माणिकराव कोकाटे सध्या हे लीलावती रुग्णालयात तब्येतीच्या कारणास्तव असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र कोणत्याही स्थितीत आज पोलिसांना अटक करावी लागेल। त्यामुळे एकंदरीत जर पोलीस नाशिकमधून आता निघाले तर जवळपास 5 ते 5:30च्या दरम्यान तर कोकाटेंचा ताबा घेतील। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आता थोड्याच वेळात 3 वाजता त्या संपूर्ण संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल। अनिकेत निकम जे आहेत आणि त्यांची कोकाटेंची संपूर्ण लिगल टीम जी आहे ती खरं तर या संपूर्ण बाबतीत खरं तर आपल्याला दिलासा मिळावा यासाठी संपूर्ण जी प्रक्रिया आहे जामिनासाठी जी प्रक्रिया ती सर्व खरं तर हायकोर्टात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हायकोर्ट नेमकं काय म्हणतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र थोड्याच वेळात नाशिक टीम जी आहे, पोलिसांची टीम जी आहे ती मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघेल। जी जी, धन्यवाद। तर थोड्याच वेळात हायकोर्टात आज कोकाटेंचा फैसला होणार आहे, ही सुद्धा महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात हायकोर्टात कोकाटेंच्या संदर्भात फैसला केला जाणार आहे। दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। तर नाशिकहून पोलीस निघालेले आहेत अटक वॉरंट घेऊन, ते मुंबईत कधीही आजच येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर दुपारी 3 वाजता हायकोर्टात या संदर्भात सुनावणी होण्याची सुद्धा महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर दुपारी 3 वाजता हायकोर्टात आज मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात सुनावणी होणार आहे। मोठ्या नेत्याची पुढारी न्यूजला माहिती देण्यात आली आहे। थोड्याच वेळात हायकोर्टात कोकाटेंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे। तर शिक्षा झाल्याने मंत्रिपद आणि आमदारकी कोकाटेंची गेल्यातच जमा आहे। थोड्याच वेळात हायकोर्टात आता कोकाटेंच्या भवितव्याचा फैसला होईल। आता प्रतीक्षा फक्त अधिकृत कागदोपत्री कारवाईची राहिलेली आहे, अशी मोठ्या नेत्याने पुढारी न्यूजला माहिती दिली आहे। याच संदर्भात आपण अपडेट्स पाहतोय। दुपारी 3 वाजता हायकोर्टात या संदर्भात सुनावणी होणार आहे। थोड्याच वेळात हायकोर्टात कोकाटेंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे। नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता फक्त प्रतीक्षा राहिली आहे, ती फक्त अधिकृत कागदोपत्री कारवाईची, अशी मोठ्या नेत्याने पुढारी न्यूजला माहिती दिली। नाशिक पोलीस आता अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात या संदर्भात सुनावणी होणार आहे। मंत्री कोकाटेंच्या विरोधात आता काय निर्णय घेतला जातोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर कोकाटेंवर मुख्यमंत्री नाराज आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोकाटे राजीनामा यावर दोन्ही महायुती मित्रपक्ष आग्रही आहेत, असंही विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। तर सुशांत, काय सांगाल की आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली आहे? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केलेली आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा होतो किंवा एखाद्या मंत्र्याचं मंत्रिपद धोक्यात येतं, त्यावेळी अर्थातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विरोधकांचं लक्ष असतं आणि या
याचमुळे मुख्यमंत्री जे आहेत ते कोकाटेंच्या या संपूर्ण वर्तनावर नाराज असल्याचं आपल्याला कळतंय आणि याचमुळे कोकाटे यांचा राजीनामा तात्काळ घेतला जाईल असं देखील आपल्याला कळतंय. अर्थातच तांत्रिकदृष्ट्या आपण जर बघितलं असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकाटे यांचं मंत्रिपद जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. कोणत्याही क्षणी कोकाटे यांना अटक देखील होऊ शकते. ते कोर्टात गेले आहेत, मात्र त्यांचं आता मंत्रिपद जे आहे ते धोक्यात आहे. त्यांची आमदारकी देखील धोक्यात आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सकाळीच अजित पवार यांना सांगितलं होतं की तुम्ही दुसरा मंत्री कोण देणार आहात, कोकाट्यांकडे असलेली खाती नेमकं कुणाकडे दिली जातील असा खरं तर मुख्यमंत्र्यांचा सूर होता. ते यातूनच जाणवत होतं की कुठेतरी कोकाट्यांवर मुख्यमंत्री नाराज आहेत आणि त्यांनाही जाणीव होते की ज्यावेळी शिक्षा होते त्यावेळी एखाद्या मंत्र्याचं मंत्रिपद धोक्यात येतं, आमदारकी देखील धोक्यात होतं आणि त्या दृष्टिकोनात आता तांत्रिकदृष्ट्या माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे. अर्थात कोणत्याही क्षणी विधिमंडळाला जी प्रत प्राप्त होईल अटक वॉरंटची त्यानंतर त्यांचा राजीनामा देखील राजीनामा घेतला जाईल आणि संपूर्ण प्रक्रिया जी ती पुढे पार पडली जाणार आहे. जी धन्यवाद सुशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. नाशिक जिल्हा प्रथम वर्ग न्यायमूर्ती रुपाली नरवाडिया यांनी आदेश दिलेत. ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी या अटकेची मागणी केली होती. माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदासह आमदारकी सुद्धा धोक्यात आली आहे का असाही सवाल उपस्थित होतोय. शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटे उच्च न्यायालयात गेले. तर आता मंत्री कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी केलेले आहे. आधी मुंडे आणि आता कोकाटे. वर्षभरात अजित पवारांच्या 2 नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा नाराज आहेत. सरकारवर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर कोकाटेंची आता विकेट पडणार आहे.